Hello friends, I know you are busy in your study and also eager to learn new things. Your respected teachers are going to teach English subject in your classes and you are also ready to learn one by one. So my friends, though this is my first video, but will be fruitful to good focus which type of questions will be framed in your board exam. In order to have the good practice, you should go through the pages of this book and try to solve the questions, because this book will be fruitful to you. How good practice and perfect practice makes the man perfect. So let's start. सेक्शन सेकंड, टेक्स्चुअल पॅसेज. मुख्यत्वे करून आपल्या पाठ्यपुस्तकातून जे लेसन असतात त्या लेसनमधून आपल्याला पॅसेज विचारले जातात. देर विल बी 2 पॅसेजेस विल बी आस्क्ड फ्रॉम युअर टेक्स्ट. ईच पॅसेज इज वेटेड फॉर 10 मार्क्स. म्हणजेच जवळजवळ 20 मार्कांसाठी तुम्हाला हा सेक्शन सेकंड विचारला जाईल. त्याच्यामध्ये A1, A2, A3, A4, A5 असं प्रश्न विचारले जातात. आणि A1, A2, A3, A4, A5 प्रत्येकाला 2 गुण असतात. आता A1 हा जो प्रश्न आहे, इट इज बेस्ड ऑन सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, जसे ट्रू फॉल्स, राईट रॉंग, ॲग्री डिसॲग्री, फिल इन द ब्लँक्स, कंप्लीट सेंटेन्सेस अशा स्वरूपाचे. A2 मध्ये काय कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असतं. समजा डिस्क्रायबिंग, नरेटिंग, रायटिंग, अरेंजिंग इन प्रॉपर सिक्वेन्स, match words and sentences, make a list of. WS type questions will be framed sometimes. Sometimes a complete web or chart or tables अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. A3 जो आहे हा कम्प्लिटली बेस्ड ऑन व्हॉकॅब्युलरी रिलेटेड टू युअर लेसन्स. त्याच्यामध्ये जे क्रियापद असतात, जे वर्ब्स, नाउन्स वगैरे जे असतात त्याच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हाफ ऑफ मार्क, जसं फॉर एक्झाम्पल सिनॉनिम्स, सेम वर्ड्स असतील, अँटॉनिम्स, ऑपोजिट वर्ड्स, फाइंड आउट सच टाइप ऑफ वर्ड्स और गिवन सजेस्ट वर्ड्स, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द पॅसेज अशा स्वरूपाचे. A4 जो असेल हा कम्प्लिटली बेस्ड ऑन contextual grammar. Means A4 tests your grammar which is related to your lesson. जैसे कि conversation of sentences, tenses, voice, direct indirect speech, degree, question tag, transformation of sentences, find infinitives or underlying infinitives, use the perfect participle, use the correct form of verb which is underlying, टू एस रिलेटेड अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला ग्रामरवरती विचारले जाऊ शकतात. तसेच A5 हा कम्प्लिटली डिपेंड्स ऑन पर्सनल रिस्पॉन्स. तुम्हाला जो प्रश्न विचारला जातो तो प्रश्नाचे उत्तर त्या पॅसेजमध्ये दिलेलं नसते, परंतु त्या पॅसेजचा जो एकूण आशय असेल, विषय असेल, त्याच्याशी निगडीत तुम्हाला एक पर्सनल रिस्पॉन्स प्रश्न विचारला जातो आणि यू हॅव टू गिव्ह द रिस्पॉन्स और यू हॅव टू एक्सप्रेस युअर आयडियाज रिलेटेड टू द क्वेश्चन्स अँड दॅट क्वेश्चन इज कम्प्लिटली बेस्ड ऑन द पॅसेज और रिॲक्ट तुम्हाला कसं होता येईल असे स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मग हे प्रश्न WS टाईप क्वेश्चन्स असेल, राईट असेल, नरेटिंग असेल, डिस्क्रायबिंग असेल, अशा स्वरूपाच्या प्रश्नांची तुम्हाला तयारी करायची असते. ओके, आता एक उदाहरणार्थ आपण एक लेसन या ठिकाणी घेऊया आणि त्या लेसनवरती कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचं आपण अध्ययन या ठिकाणी करूया. ओके, आपण ह्या पाठ्यपुस्तकातला पेज नंबर 8 त्याच्यावरचा एक प्रश्न आहे, अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड याच्याविषयी आपण चर्चा करूया. An encounter of a special kind. Page number 8. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. The narrator is saying the experience of his father. नरेटर सांगतो की माझे वडील एक मेडिकल प्रोफेशनल वर्किंग म्हणून प्रायव्हेट कंपनीमध्ये वेस्ट बंगाल इथे काम करत होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. त्यांना वैयक्तिक बेंगलोज दिले गेले होते इनसाइड अ लार्ज कॅम्पसमध्ये राहण्यासाठी. आवर हाऊस वॉज इन कॉर्नर ऑफ द कॅम्पस, म्हणजे कॅम्पसच्या कॉर्नरला आमचं घर होतं.
The officers club was adjacent to the boundary wall of our garden. ऑफिसर्स क्लब जो होतो, ऑफिसरचा जो काही क्लब होता तो ॲडजॅसेंट म्हणजे नियरेस्ट नेबरिंग कुठं तर टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड हॉस्ट ऑफ टॉल्स अँड मॅजेस्टिक ट्रीज. कंपाऊंड अत्यंत सुंदर, सुरेख, आकर्षक, आरामदायी की विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स, उंच उंच लतावेली आणि गॉर्जियस, ग्रँड, भव्य दिव्य दिसणारे वृक्ष यांनी सजलेलं सुंदर असं कंपाऊंड होतं. एवढंच नाही तर सिजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड्स अँड मॅग्निफिशियंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी पेसीस ऑफ बर्ड्स अँड ग्रुप ऑफ लंगर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अँड अश्वत्था ट्री नियर बाय. जवळ आजूबाजूला असणाऱ्या उंच उंच झाडांवरती तर ग्रुप ऑफ लंगूर्सनं स्वतःचे घर बनवलेलं होतं. अनेक प्रकारचे पक्षी त्या ठिकाणी घरटे घालत होते आणि ते इतकं सुंदर असे हे निसर्ग त्यांना आकर्षित करत होता राहण्यासाठी. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक हे सगळे बनलेले होते. A small incident on a Saturday afternoon left a profound impact on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. परमेश्वराने निर्माण केलेल्या ह्या आश्चर्याचा हा एक मोठा आकार, विस्तृत महत्त्व माझ्या डोळ्यासमोर तो सॅटर्डेचा आफ्टरनून, शनिवारच्या दुपारची वेळ त्याने एक भला मोठा प्रभाव पण खोलपर्यंत माझ्या मनपटलावर बिंबवलेला होता. तो छोटासा प्रसंग जेव्हा मला आठवतो तेव्हा तो माझ्या डोळ्यांसमोर तरंगत असतो. आता बघूया ह्या पॅसेजवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. A1. स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता हे विधान किंवा हे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये होमवर्क म्हणून लिहू शकतात आणि सोडवू पण शकतात. First sentence, the compound where the writer was living, rich in a nature's beauty. Yes, this is correct sentence. So we can say agree. Second, the narrator's house was at the side, inside a large campus. No, it is wrong sentence. Not at the side, but in a corner. तिसऱ्या sentence मध्ये लिहिलेलं आहे म्हणून we can say disagree. Third, the individual bungalows were given to live to all officers. This is the correct sentence. So we can say agree. Fourth, the narrator's father was a medical practitioner for a private company. This is wrong sentence. त्यांचे वडील मेडिकल प्रॅक्टिशनर नव्हते, मेडिकल प्रोफेशनल वर्कर इन अ प्रायव्हेट कंपनी म्हणून वी कॅन से डिसॲग्री. मित्र, ह्या पॅसेजवर अजून A2, A3, A4 आणि A5 असे प्रश्न फ्रेम केलेले आहेत. ते पाहण्यासाठी आपण पुढील नेक्स्ट व्हिडिओ निश्चित बघा. व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, काही सजेशन असतील तर अवश्य आपण पाठवू शकता. थँक्यू, गुड बाय, बेस्ट लक.